श्रीराम समर्थ. स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरु स्फूर्तीचे लाभली, ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंता पुढे. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे. त्यातील श्लोक क्रमांक 185 व 186 यांचा गूढार्थ आज आपण पाहू. श्रीराम लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. श्रीराम. हे मना, अत्यंत आदरपूर्वक प्रेमयुक्त अंतःकरणाने या आत्मारामाच्या प्रकाश रूपात नामस्मरण करून दडून बसावे, लपून राहावे, लोपून जावे, म्हणजे प्रकाशच व्हावे. ही स्थितीच अशी आहे की अत्यंत प्रकाशमान आत्मरूपात प्रकाशाला लपता कसं येणार, अर्थात प्रकाशच प्रकाशात एकरूप होणार. तसेच ही जागाही अशी धीर गंभीर आहे की या ठिकाणी लपले असताना, मिळून गेले असताना प्रकाशित झाल्याच्या योगाने तुला जन्ममरणाच्या भयाच्या पलीकडील निश्चित अविनाशी अशा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंड राहण्याचा योग आल्यावर भीतीचा गंध तरी राहील का? गुलाबाच्या फुलातील सुगंधाप्रमाणे सर्वत्र वास्तव्य असणारे असे हे आत्मरूप, तो सुगंध सुवास जसा पाहू गेले असताना दिसणारा नाही पण असणारा आहे, तो घ्राणेंद्रियालाच कळतो. तद्वत आत्मारामाचा प्रकाश सर्व ठिकाणी आकाशाप्रमाणे भरलेला आहे. तो या स्थूल दृष्टीला गोचर होणारा नाही, दिसणारा नाही. फक्त सूक्ष्मसे नामस्मरणाने पैदा झालेले ज्ञानच त्याला जाणू शकते. तो तिन्ही अवस्थेत व कालात जीवाशी एकरूप असून अभिन्न असत आहे. त्याला भिन्न राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे घरात पोकळी आकाश असणारच, पण ते न दिसणारे असून सदोदित ऐक्य व अभिन्न असते, त्याप्रमाणे हा आत्माराम सर्वत्र व्यापून अभिन्न असा राहिलेला आहे. म्हणून हे मना, तो जाणून घेण्याकरता श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करून अनुभव घे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. श्रीराम. हे मना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती व भूत, वर्तमान आणि भविष्य अशा कालामध्ये हा आत्माराम अगदी सान्निध्यात जवळ सर्वत्र भरून राहिलेला असून अज्ञानामुळे तो तुला कळत नाही. अरे, प्रत्येक ज्याचा अनुभव तुला मिळत असून तुझे तिकडे दुर्लक्ष आहे. करता हे सत्संग लाभलेल्या मना, सच्चित आनंद असा भगवान सत्यस्वरूप आत्माराम तिन्ही कालात अविच्छिन्न असलेला तो अंतर्शोधन करून जरा ज्ञानदृष्टी उघडून पहा. असा डोळे झाकून बसलास तर अखंडित असा रघुराज आत्माराम याच्या नित्यभेटीचा योग असूनही येऊनही तू मीपणाच्या अहंभावाच्या योगाने दवडतो आहेस, हातचा दूर लोटतो आहेस. काय तुला म्हणावे? अरे मना, हा अहंभाव टाकून नामस्मरणाच्या योगाने नित्य असा हा आत्माराम तुझ्याजवळ आहे, तो पहा. तो पाहण्याची दृष्टी तुला त्या आत्मारामाच्या नामस्मरणानेच मिळेल. म्हणून हे मना, नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस. जय जय रघुवीर समर्थ.